तर अपेक्षा काहीतरी करत बसते मी. अपेक्षा काय करत आहे तू? मी ड्रॉइंग करत आहे. बघा. गुड आफ्टरनून सगळ्यांना. कसे आहात सगळे? तर आता दुपारची वेळ आहे, 3 वाजलेले आहेत आणि मी माझ्या ब्लॉगची सुरुवात करत आहे. तर तुम्ही कसे आहात? आनंदी असाल, मजेत असाल, तसेच स्वस्थ व निरोगी असाल अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते. तर या आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल की मी ऑनलाईन साडी मागवली होती. तर त्या साडीचं मला ब्लाऊजही शिवायला टाकायचं होतं आणि साडीला फॉलही लावायची होती. तर त्यातलं ब्लाऊज पीस मी कट करून घेतलं आणि आता साडीला मी फॉल लावायला घेणार आहे. त्याकरिता फॉल मी आधीच सकाळी धुवून ठेवली होती, तर ती वाळली होती. तर म्हटलं प्रेस करून घ्या, कारण प्रेस करूनच लावली की ती व्यवस्थित लागते. नाहीतर मग सगळी चोळामोळा होते आणि त्याच्यामुळे ना ती व्यवस्थित लागत नाही. आणि जेव्हा आपण साडी धुतो तेव्हा ती तिथनं पूर्ण चोळा होऊन जातो, जमा होऊन जातो. साडीला फॉल लावून असली आणि ब्लाऊज शिवून असलं की कधीही इच्छा झाली आणि कोणता एखादा कार्यक्रम आला तर आपल्याला घालायला बरं पडतं. लावून झाली माझी आणि त्याच्यानंतर मग दुपारची जी भांडी वगैरे होती जेवणाची ती मी घासून घेतली. तसेच कपडे वगैरेही वाढले होते. आज थोडे एक्स्ट्राच कपडे काढले होते मी. बेडशीट, टॉवेल्स वगैरे आणि पॅन्ट शर्ट वगैरे होते. तर मशीनच लावली होती मी आज सकाळी. हाताने काही धुतले नाही, जास्त कपडे होते म्हणून. तर तेही मी घडी करून ठेवले. बेडशीट मी आठवड्यातनं चेंज करत असते. तसेच टॉवेलही आठवड्यातनं एकदा धुतच असते, कारण बेडशीट वगैरे मुलं काही खूप छोटी नाही आहे, त्याच्यामुळे काही खूप खराब करत नाही. तर आठवड्यातनं एकदा मी चेंज करत असते. संध्याकाळची आणि त्याच्यानंतर मग मी फ्रेश झाली. तर तेवढ्यात मला थोडा वर आवाज आला, म्हणून मी मग वर बघायला गेले. तर साक्षी आणि आस्था गहू जमा करत होत्या. मोठ्या ताईंनी गहू वाळत टाकले होते, कारण आता खूप छान ऊन पडतं आहे आणि आपल्याला वर्षभरासाठी गहू वगैरे साठवून ठेवायचे असले की छान तर एक संपूर्ण दिवस आपण ऊन दाखवली तर त्या गव्हामध्ये वर्षभर काही किडे किंवा अळ्या वगैरे पडत नाही आणि ते छान राहतात. तर बघा इकडे आस्था आणि साक्षी गहू भरून राहिलेले आहे. गहू वाळवायला टाकले होते. गुड इव्हनिंग सगळ्यांना. तर 6:30 वाजलेले आहे. संध्याकाळ आता झालेली आहे. आपली संध्याकाळच्या आधीची जी कामे आहे ती सगळी आटपलेली आहे आणि मी सुद्धा फ्रेश झालेली आहे. तर मला थोडं बाहेर जायचं आहे. तर चला. तर मी आत्ताच थोडा वेळ आधी पार्लरमधून आली. थ्रेडिंग करायला गेली होती आणि आता स्वयंपाक करायला घेतलेला आहे. इकडे मी भात मांडलेला आहे आणि मला ना छान आंबट असं बेसन करायचं आहे. त्याकरिता मी छान आंबा वगैरे चिरून घेतला
कारण टमाटरही चिरले पण आंबाही टाकणार आहे, त्याच्याने छान बेसन असं आंबट होतं. तर स्वयंपाक माझा सुरू होता. स्वयंपाकामध्ये मला बेसन, चपाती, भात करून घ्यायचा होता. रशाच्या भाज्या वगैरे मी रात्रीच्या करत नाही, साधा स्वयंपाक असतो माझ्याकडे जास्तीत जास्त संध्याकाळचा. तर अपेक्षा स्वतःचं घिबली आर्ट बनवत होती आणि छान असं बनवलं होतं तिने. मस्त दिसत होतं ते बघायला. कलर वगैरे तिने छान भरले होते त्याच्यामध्ये. तर इथेच मी माझ्या आर्ट अँड क्राफ्टची आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये काय आवडलं तेही सांगा. सबस्क्राईब करत नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.